गणेशोत्सवात कोकणवासीय मोठ्या संख्येने कोकणात जातात, पण ते प्रवास करत असलेला मुंबई गोवा महामार्ग अगदी खड्डेमय झालाय। दरवर्षी कायमस्वरूपी उपाय करू अशी आश्वासनं दिली जातात, पण ती कधीच पूर्ण होत नाहीत। मुंबई गोवा महामार्ग कोकणची लाईफलाईन, पण ही लाईफलाईनच सलाईनवर आहे। अशा खड्ड्यातून प्रवाशांना प्रवास करावा लागत असल्यामुळे नाराजी व्यक्त होते। दरवर्षी पाऊस उपाययोजना का केली जात नाही असा सवाल आता उपस्थित होतो। गाडी चालताना खूपच त्रास होतो। परिस्थिती एकदम हायवेची वाईट आहे। संगमेश्वर पासून इथून पुढे सगळा हायवे खराबच आहे। हे थोडासा रत्नागिरीचा पट्टा हातखंबा पाली एवढाच चांगला आहे, बाकी सगळा रस्ता खराब आहे। रायगडमध्ये सध्या पनवेल ते इंदापूर या पट्ट्यात महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे, पण हे काम एवढ्या संथ गतीने सुरू आहे की येत्या 3-4 वर्षात तरी पूर्ण होण्याची अजिबात शक्यता नाहीये। मुंबई गोवा महामार्ग हा रायगड ते सिंधुदुर्गापर्यंत पसरला आहे। खरं तर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक खड्डे जे आहेत ते पाहायला मिळतात। खरं तर हे खड्डे जे आहेत ते पावसाळी डांबरानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं भरणं अपेक्षित होतं, मात्र तसं न करता या ठिकाणी जांभ्या दगडाचा वापर करण्यात आला आहे आणि त्यामुळेच खड्ड्यांचा आकार जो आहे तो वाढला गेला आहे आणि एकाच वेळी 3-3 वेळा या खड्ड्यांवर जे आहे ते पैसे खर्च घालण्यात आलेत, मात्र तरीही खड्डे न भरल्या गेल्यामुळे इथल्या वाहन चालकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतोय। गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे भरले जातील अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। उरलेले 3371 चौरस मीटरचे खड्डे आता गणेशोत्सवापूर्वी भरण्याचं काम आपलं मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर आहे आणि गणेशोत्सवापूर्वी सदरचे खड्डे पूर्ण भरून होतील याची मी कार्यकारी अभियंता यांच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो। गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवू असं महामार्ग विभाग म्हणते, पण अशी वेळच का यावी हाच खरा वर्षानुवर्षाचा सवाल आहे। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।